हो, बायोलॉजी मला आधी खूप टफ म्हणजे वाटत होता, पण नंतर मी RCC फाउंडेशन जॉईन केलं. माझे पालक लई सपोर्टिव्ह होते, मला सपोर्ट पण करत होते. अशी चिडचिड नावाची म्हणजे गोष्ट नव्हती तेव्हा. बोलल्यानंतर मला तर असं वाटतं की कुठे जापानमध्ये वगैरे आलोय काय. तर तू फ्युचरमध्ये कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार आहेस? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे विश्वजित पाटील. आज प्राध्यापक मोटेगावकर सर जे महाराष्ट्राच्या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी क्रांती करत आहेत, असे त्यांचे विद्यार्थी आपल्याला भेटत आहेत. म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांना बोलल्यानंतर मला तर असं वाटतं की कुठे जापानमध्ये वगैरे आलोय काय, कारण त्यांचे विद्यार्थी इतके फ्लुएंट इंग्लिश बोलायला लागलेत आणि इतक्या टॉपच्या एक्झाम्स त्यांनी क्वालिफाय केल्यात. फक्त 6वीच्या विद्यार्थी म्हणजे 12-13 वर्षाचे विद्यार्थी अशा पद्धतीचे गोष्टी अचीव करत आहेत. हे बघून मनापासून खूप आनंद होत आहे. इथली टीम, इथले नांदेड मधले सर्वच एन्व्हायरमेंट खूपच भारी आहे. असाच एक विद्यार्थी आपल्याला अजून भेटलेला आहे. तुझं इंट्रोडक्शन दे जरा व्ह्यूअर्सला. माझं नाव आदित्य भारत राठोड, मी इयत्ता 7वीत शिकतोय. तू कुठली एक्झाम दिली ती? मी IMO ला सेकंड लेवलसाठी क्वालिफाय आहो. अजून त्याच्यात गोल्ड मेडल सुद्धा आहे मला. आणि अजून IMO बस अजून दुसरे विजडम मॅथ, विजडम सायन्स त्यांचा रिझल्ट लागायचाच आहे. कॉन्फिडन्स वाटतो तुला त्याच्यामध्ये पण टॉप येशील? हो, किती तास तू स्टडी करायचा? RCC फाउंडेशन मध्ये कसा एक्सपिरियन्स राहिलेला आहे तुझा? मी दिवसात 2-3 तास अभ्यास करतो. आणि RCC फाउंडेशन मध्ये कसा एक्सपिरियन्स राहिला तुझा? RCC फाउंडेशन चांगली आहे. मला आधी काही टॉपिक येत नव्हते, काही विषय असे होते जे मला येत नव्हते, पण आता नाही का माझं सगळं क्लिअर झालंय. तुझ्या पालकांनी कशा पद्धतीने तुला सपोर्ट केला एक्झामची तयारी करत असताना? माझे पालक लई सपोर्टिव्ह होते, मला सपोर्ट पण करत होते. अशी चिडचिड नावाची म्हणजे गोष्ट नव्हती तेव्हा, पण तरीही नाही का माझ्या पालकांनी मला खूप सपोर्ट दिला. RCC फाउंडेशन जॉईन करण्याच्या पहिलं तुला एकदा सब्जेक्ट वगैरे टफ जायचा, जे RCC फाउंडेशन जॉईन केल्यानंतर तुला इझी जाऊ लागला, असा कुठला सब्जेक्ट आहे का? हो, बायोलॉजी मला आधी खूप टफ म्हणजे वाटत होता, पण नंतर मी RCC फाउंडेशन जॉईन केलं. नंतर इथलच्या फॅकल्टी व टीचरांनी मला चांगलं शिकवलं. महिन्यामध्ये किती टेस्ट होतात तुमच्या? महिन्यामध्ये 4 टेस्ट होतात. त्याच्यातले 2 टेस्ट नाही का 2 टेस्ट ऑब्जेक्टिव्ह होतात, एक सब्जेक्टिव्ह आणि एक गॅलेक्सी होती. तर तू फ्युचरमध्ये कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार आहेस? मी नीटची तयारी करणार आहे. नीटची तयारी करायचा माग तुझं रिझन काय आहे? कारण म्हणजे डॉक्टर बनणं नाही का हे माझ्या पप्पांचं स्वप्न होतं. जरी बनवू शकलो नाही म्हणजे मुलं बनतील असं माझ्या पप्पांचं स्वप्न होतं, म्हणून मी त्यांच्या स्वप्नासाठी डॉक्टर बनायला. तुझ्या पप्पाचं स्वप्न होतं का डॉक्टर बनायचं? काही कारणास्तव ते बनू शकले नाहीत, पण आता तू डॉक्टर बनून त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहेस. हो, तुझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स कशामुळे आलेला आहे की तू एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव केलेल्यास? माझ्या पॅरेंट आणि माझे टीचर्स हे मला कॉन्फिडन्स खूप दिले, म्हणून नाही का मी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तू RCC फाउंडेशन का जॉईन केले? तुझ्या पॅरेंट्सने काय नाव ऐकून RCC फाउंडेशन मध्ये तुला टाकलेलं? आधी तर मी एका दुसऱ्या ट्युशनमध्ये होतो, पण नंतर स्कॉलरशिपची परीक्षा दिल्यानंतर इथं नाही का मला म्हणजे जास्त स्कॉलरशिप भेटली, म्हणून एकदा ट्राय करून बघावं म्हणून इथं आलो मी. आणि नंतर शिक्षण आवडला इथलचा, म्हणून थोडं म्हणजे इथंच राहायला लागलो. आता तू कोणत्या क्लासमध्ये आहेस? मी 7th मध्ये आहो. आता 8वी-9वी मध्ये तू दुसऱ्या कुठल्या स्कॉलरशिपची वगैरे नाही, तयारी करणार मी आहेस? इथंच राहणार आहे. कुठल्या एक्झामची तयारी करणार आहेस का भविष्यात अजून? जसं तू आता ISO वगैरे क्वालिफाय झालेलं. हो, मी नाही का म्हणजे दरवर्षी मी सगळ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो, पण यावर्षी काय झालं, पप्पांनी नाही का म्हणजे सायन्सचे 2-3 हार्ड एक्झाम भरल्यामुळे मी हे मागलचे ISO, NSO ते दिलो नाही. तर इथून पुढे तू कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार आहेस? मी सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहे, कारण नाही का म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्याबद्दल मला माझी स्टेज कळते, जे इंडियन झोनल रँक अजून म्हणजे पूर्ण कंट्री रँक जे आहेत ते मला कळतं. अजून मी अभ्यास वाढू का हे मला कळतं. आणि हे RCCचे टीचर्स खूप मला सपोर्ट करतात हे एक्झाममध्ये रँक आणण्यासाठी. तर तुझ्या फ्रेंड्सला आणि रिलेटिव्हजला तू काय मेसेज देऊ इच्छितो? मी एकच गोष्ट सांगतो की RCC फाउंडेशन हे चांगली आहे आणि तुम्ही नक्कीच एकदा भेट देऊन बघावं. इथं नाही का टीचर्स खूप चांगले म्हणजे सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रॅक्टिस करून घेतात
आणि रिझल्ट पण खूप चांगला आणतात. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, अशाच पद्धतीच्या YouTube व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.